स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी। चोरीच्या 15 मोटरसायकलीसह सराईत चोरटा जेरबंद। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी बजावत 15 चोरीच्या मोटरसायकलीसह एकूण 10,25,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मोटरसायकल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला होता। तपास दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे व सत्यजित तानुकडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय शेलार हा शाहू टोल नाका परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा लावून शेलारला ताब्यात घेतलं। तपासात त्यांनी आपल्या साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याच्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कर्नाटकातील विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर त्याच्याकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार एकूण 15 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। त्यात रॉयल एनफिल्ड, हिरो होंडा स्प्लेंडर, होंडा ॲक्टिवा यासारख्या दुचाकींचा समावेश असून वडगाव, पन्हाळा, जयसिंगपूर, कडिंग्लज, शाहूवाडी, राजापूर, शिवाजीनगर, कुडाळ अशा 10 पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत। दरम्यान आरोपीने चोरी केलेल्या मोटरसायकली गोकुळ शिरगाव येथील कौतुक शंकर कुडेकर यांच्या घरासमोर गेटमध्ये लावून ठेवल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्याचा साथीदार विजय मधुकर गुरव याचा शोध सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगुडे, नवनाथ कदम, अमित सरचे, संजय हुंबे, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, हंबीरराव अत्तिग्रे, सतीश सूर्यवंशी, प्रदीप पाटील, सागर चौगले, आसिफ कलायगार, आयुब गडकरी, रोहित डावळे, शशी ढोणे, राजेंद्र ताटे, सुरेश राठोड, अमर वासुदेव व सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।